आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा. दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, गणरायाचं आगमन झालेलं आहे. सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. माझ्यासोबत आहेत हुरहुन्नरी अभिनेते भरत जाधव सर. आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. सर, प्रथमतः आपलं लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सव आहे सर, काय भावना आहे? नक्कीच आनंदाच्या भावना आहेत. सगळीकडे गणपती अख्ख्या महाराष्ट्रात पाहतो आपण, थाटामाटात आलेत आणि खूप छान छान गोष्टी घडतात गणपतीच्या निमित्ताने. आणि अर्थात घडतात गोष्टी घडण्यापेक्षा मला असं वाटतं की ते शुभ आशीर्वाद मिळतात आपल्याला, त्याचा आनंद आपण घ्यायलाच हवा. सर, तुम्ही याआधी विनोदी भूमिकाही केलेल्या आहेत, गंभीर भूमिकाही केलेल्या आहेत. आता तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट काय आहेत? विनोदी की गंभीर? दोन्ही. अपकमिंग आता आहेत चित्रपट आहेत लागोपाठ. आता 2-3 चित्रपट आता सध्या मी हातात आहेत. आणि मुळात एक वेब सिरीज एक मध्ये मी केली होती हिंदीतली, स्कॅम 2. आता परत एक नवीन वेब सिरीज करतोय, मटका किंग नावाची, ते काय. या गणेशोत्सवात युवकांना काय संदेश द्याल? काय अपेक्षित आहे? तू युवक आहे, तुला काय अपेक्षित आहे? मी काय संदेश द्यावा? तुला काय वाटतं? तू सांग, तुला काय वाटतं? कशा प्रकारे साजरा करावा? तू सांग ना, तुला विचारतो. कशा प्रकारे गणपती साजरा कसा करावा? डॉल्बी मुक्त करावा, लेसरचा वापर करू नये. बस हेच भावना माझ्या पण असतात. माझ्या नका बदलून घेतो. तू पण मान की, बोल की, तुझ्या हातात चॅनल आहे, तू बोल की. नाही, चांगले प्रश्न, असं काही नाही. पण त्याचं एक बरोबर आहे की आपल्याला आणि आपल्या लहान मुलांना, वयस्कर लोकांना त्रास होणार नाही याचा विचार करा. का प्रत्येक शहरात लहान मुलं पण आहे आणि खूप वयस्कर माणसं पण आहेत, काही आजार लोक पण आहेत. त्यांचा जर असा विचार करून आपण आपला आनंद एन्जॉय करावा. तर आपण या ठिकाणी पाहिलं की गणेशोत्सव जो आहे तो तरुणांनी चांगल्या प्रकारे साजरा करावा असं आवाहन या ठिकाणी अभिनेते भरत जाधव यांनी केले. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर.